श्रावण महिन्याच्या आज या पवित्र दिनी आज या ठिकाणी कावड यात्रेचं आयोजन सालाबाद प्रमाणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सनातन धर्मामध्ये आज वज्रश्री वनमोज हजारोच्या संख्येने या ठिकाणी हे जे कावड यात्री आहेत, आपले श्रद्धालू आहेत, ते तिथून पवित्र जल घेऊन आज या ठिकाणी सेक्टर 9 मधील शिव मंदिरामध्ये अभिषेक होणार आहे। आणि मी सर्व लोकांना श्रावणी श्रोमाच्या शुभेच्छा देतो आणि या प्रार्थना करतो की अशाच प्रकारचं धर्माचं पालन करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सतत होत राहो आणि हिंदू धर्माचं संरक्षण करणारे असे अनेक प्रकारचे उपक्रम आहेत। त्याच प्रकारे एक कावड यात्री आहेत आणि कावडी आज या ठिकाणी श्रद्धा भावनेने आणि सर्वात महत्त्वाचं आहे की अनेक वर्षापासूनची जी प्रथा आहे नवी मुंबईत, ती कावड यात्री ज्यावेळेला अशा प्रकारच्या कावड यात्रामध्ये सामील होतात आणि एक सर्वात महत्त्वाचं ते कुठल्या तरी वस्तू सोडून टाकतात। जसं उदाहरणार्थ कोण सिगरेट पिणारा असेल, तंबाखूवाला असेल, गुटखा खाणारा असेल, दारू पिणारा असेल, ते अशा प्रकारच्या चांगले विचार आपल्या मनामध्ये ठेवून हे सगळं जे वाईट विचार आहे ते सोडून टाकतात। हे सर्वात मोठी एक देणगी आहे। या शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासन अनेक उपक्रम राबवत असते, परंतु मी सर्व कावड यात्रीच्या मनापासून नवी मुंबईमध्ये खासकर वाशीमध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या मनापासून आभार मानतो। धन्यवाद।